अखेर बहुचर्चित व्यक्तिमत्व बनलेला बीडचा बाहुबली वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्याकांडानंतर 22 दिवसांनी स्वतःहून CID समोर पुण्यात हजर झाला. या निर्गुण हत्येनंतर त्या हत्येला जबाबदार मानल्या जाणाऱ्यांच्या यादीत अग्रभागी असलेला वाल्मिक कराड हा डिसेंबरच्या पूर्वार्धात नागपूर अधिवेशनात काही लोकांना दिसला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होता. उज्जैनला दर्शनाला जाऊन आला होता. मंत्रिमंडळ घोषित झाल्यानंतर मुंडे बंधू भगिनींच्या अभिनंदनाच्या पोस्ट त्यानं सोशल मीडियावर टाकल्या होत्या. वाल्मिक हा पुण्यातल्या त्याच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर आहे हे ट्विटरवर भाईगिरी करणाऱ्या एका डाव्या बोंबलाला माहीत होतं आणि ट्विटरवर ही बोंबल भिकारीगिरी सतत करत होता तो. या भाईचे धागेदोरे जामखेडच्या तरुण तडफदार नेत्यांपर्यंतही पोचलेले आहेत असं म्हणतात आणि यांचा आका जर कोणी असेल तर तो एक बारामतीकरच आहे असंही म्हणतात. हे सगळे आधी घड्याळबाबा कॅम्पमधलेच, आता ते आजोबांच्या कॅम्पमध्ये आहेत, काकांकडे नाही आहेत. काकांकडे म्हणजे काका पुतण्यातल्या पुतण्याकडे नाही आहेत, आजोबांकडे. या लोकांना बरोबर माहीत होतं की वाल्मिक कराडला किती मैत्रिणी आहेत. पुण्यातली कोणती मैत्रीण तिच्या फ्लॅटवर वाल्मिकला आश्रय देऊ नये हे सुद्धा यांना माहीत होतं. बरं, जेव्हा या गोष्टी सोशल मीडियावरच्या भाटांना माहीत असतात तेव्हा त्या जितेंद्र आव्हाडांना देखील माहीत असतात. म्हणूनच तर त्यांनी आज सकाळी ट्विट करून वाल्मिक कराडला बहुधा अटॅक होणार आहे असं सूतोवाच केलं होतं. मित्रांनो, संतोष देशमुख हत्येप्रकरणी जो सूत्रधार म्हणून पोलिसांना हवा होता त्या वाल्मिक कराडला शोधण्यात राज्याच्या गृह खात्याला अपयश आलेलं आहे. कारण वाल्मिकला पोलिसांनी पकडून आणलेलं नाहीये, तर तो स्वतः शरण आलाय. विरोधी पक्षांना या प्रकरणात प्रायोरिटीनं जे हवं होतं ते घडलंय. सरकारचं अपयश अधोरेखित केलं गेलंय. गृहमंत्री फडणवीस फेल ठरलेले आहेत. आता सुरू होतील फडणवीस राजीनामा द्या अशा घोषणा. ते जे असतं ना, झंडी रोना, होय, लवकरच तुम्ही बघाल फडणवीस हा माणूस राज्याचा गृहमंत्रीपद जे आहे ते सांभाळण्यात अपात्र ठरलेला आहे. त्यांचा राजीनामा घ्या अशा आवया बोंबाबोंब सुरू होईल. भारतीय जनता पक्ष सरकार राज्यात आलं की असं एखादं मोठं कांड घडलंच पाहिजे. त्याच्या आडून बामन मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कसं जोडता येईल हे ठरलेलंच आहे. वाल्मिक कराड ही एक प्रवृत्ती आहे वगैरे वगैरे आपण बोलतो, पण या वाल्मिक कराडचा थेट भाजपा किंवा देवेंद्रजींशी संबंध काय? गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरात घरकाम करणाऱ्या पोऱ्याने पुढे जाऊन परळीत बीडमध्ये बाहुबलीचं स्थान निर्माण केलं. त्याला कोणाचा राजाश्रय लाभला? आता सध्याचे आका कोण हे सारं जग जाहीर आहे. आणि असं असताना महाराष्ट्राची जनता काय मूर्ख आहे का या बोलभांड सोशल मीडियावरच्या ट्विट्सना गांभीर्यानं घ्यायला? इतर सगळ्याच राजकारण्यांचे आर्थिक आणि 2 नंबरचे व्यवहार सांभाळणारे कोणीतरी मदतनीस असतात. ते सो कॉल्ड बाहुबलीच असतात. असे उंचे पुरे 6.5-7 फुटाचे असे वजनदार. आता वाल्मिक कराडची देहबोली देहयष्टी कशी आहे आता तेही तुम्ही बघाल. त्याला आता अटक झाल्यानंतर त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ आहेतच सोशल मीडियावर. धनंजय मुंडे यांचेही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सारे व्यवहार सांभाळणारा हा वाल्मिक कराड बीडमधल्या अनेक अवैध धंद्यांमागचा मास्टर माइंड असणाऱ्यात दुमत नाही. पण त्याने किंवा त्याच्या समर्थकांनी कोणत्या कारणांनी खंडणी, अपहरण आणि धाकदपटशा याच्या पलीकडे जात एका मराठा समाजातल्या सरपंचाची निर्दयपणे हत्या केली असेल तर त्यामागची कारणंही शोधायला हवीत. कारण सध्या सोशल मीडियाचं जे भूत समाजाच्या मानगुटीवर बसलंय ना, त्यातून काही व्हॉट्सअप चॅट्स लीक झाले होते. त्यात कुठल्याशा आक्षेपार्ह चॅट्समुळे महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याचं राजकीय करिअरच संपू शकत होतं आणि ते व्हॉट्सअप चॅटसुद्धा अशा हत्याकांडांमागे असू शकतं. हा एक सुप्त मतप्रवाह बीड प्रकरणात जोर धरतोय. तेव्हा एखाद्याचा खून झालाय, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय, त्या हत्येला मराठा वंजारी असा रंग देण्याचा प्रयत्न करून अनेक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. पण हे ज्या पार्श्वभूमीवर घडतंय किंवा घडलंय त्याचा विचार केला तर राज्यातलं पोलीस दल त्यातल्या त्यात बीड परिसरात जाणीवपूर्वक नियुक्ती मिळवलेले एकाच जाती समूहाचे पोलीस अधिकारी, एकाच जाती समूहाचे शासकीय अधिकारी, याचा विचार या फॅक्टरवरही आपण लक्ष द्यायला हवं. या एकाच विशिष्ट जाती समूहाच्या सरकारी नोकरांचा नेमका उद्देश काय असतो बीडमध्ये पोस्टिंग घेण्याचा याचाही विचार करायला हवा. CIDला सोपवलेलं हे प्रकरण तितकंसं सोपं नाहीये. वाल्मिक कराड त्याच्यावर खंडणीचा एक गुन्हा आधीच दाखल आहे. त्या पवनचक्कीवाल्या त्या कंपनीने
तो गुन्हा दाखल केला होता. आता त्याने सरेंडर केल्यानंतर कोणत्या अँगलने त्याची चौकशी होणार आहे? त्या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास होणार आहे की सरपंच देशमुखच्या त्या हत्येचा? कारण या हत्याकांडाचा मास्टर माइंड वाल्मिकच होता का, की त्याचा दुसरा कोणी आका आहे जो या हत्याकांडाशी थेट संबंधित आहे? सुरेश धस हे भाजपचे आमदार याच बीडच्या दलदलीत वाढलेले, फुललेले, बहरलेले, यांच्याही दहशतीच्या गैरवर्तणुकीच्या कहाण्या जगप्रसिद्ध आहेत. भ्रष्ट आचार यांनाही चुकलेलं नाहीये. पण ते एवढ्या त्वेषानं आणि जोशानं वाल्मिक कराडच्या मागे लागले होते, ते पाहता सुरेश धसांचं टार्गेट नेमकं कोण हे काही लपलेलं नाही. ते सातत्यानं वाल्मिकचा आका म्हणून धनंजय मुंडेंकडे बोट दाखवत होते. सुरुवातीला नाव घेतलं नाही, पण नंतर त्यांनी नाव घ्यायला सुरुवात केली. आणि त्या सर्वपक्षीय मोर्चात तर त्यांनी अतिशय करमणूक प्रधान भाषण केलं. म्हणजे सगळ्यांनीच अशी भाषणं केली म्हणा. तिथं एक आमचा मराठा बांधव मृत्युमुखी पडलाय, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं, याचं गांभीर्य कुणाला दिसत नव्हतं. आता धसांनी केलेलं जे भाषण आहे, गोलीमार भेजे में वगैरे गात, मी माहिती घेतली, राग कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो. अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका, गोलीमार भेजे ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते. त्यात त्यांनी पंकुताई असाही उल्लेख केलाय भाषणात. सुरेश धस यांना खरंच सरपंच देशमुख यांच्या हत्येबद्दल दुःख वाटतंय, संतोष देशमुखांची पोरबाळं उघड्यावर पडली म्हणून वाईट वाटतंय, की या हत्याकांडाच्या आडून त्यांना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट करायचंय? सुरेश धस यांना आमदारकी तर मिळाली, पण मंत्रिपद मिळू शकलेलं नाहीये. त्यात बीड जिल्ह्यातले एकाच घरातले 2-2 मंत्री झालेले आहेत आता, भाऊ बहीण. आणि यातला एक राष्ट्रवादीचा असला तरी तो पूर्वाश्रमीचा भाजपवालाच आहे. ज्या मुंडे साहेबांनी सुरेश धस यांना राजकारणातलं गमभन शिकवलं, बाराखडी शिकवली, त्या मुंडेंच्या घरातलेच हे दोघे. तरी या दोघांनाच टार्गेट करून बीडमधलं आधीच बरबटलेलं राजकारण महाराष्ट्राच्या राजकीय चव्हाट्यावर आणण्याचं प्रयोजन काय होतं? मित्रो, माझ्या मागच्या एका व्हिडिओत त्या व्हिडिओचा आशय न समजल्यानं अनेकांना असं वाटतंय की आम्ही धनंजय मुंडेंना पाठीशी घालतोय. प्राजक्ता माळी हा सुद्धा एक अँगल त्यात आला. करुणा मुंडेंबद्दलही मी जे बोललोय त्या मागचा मतितार्थ लोकांना कळलेला नाहीये. काय होतंय की धनंजय मुंडे हे मंत्री जरी असले तरी त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचा रंगीन बाज मिजाज हा सगळ्या दुनियेला ज्ञात आहे. त्यामुळे आम्ही त्यावर काय पांघरुण घालणार, आम्ही त्यांना काय वाचवणार? आणि आता तर वाल्मिक कराड आणि सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडामुळे जे मुंडेंचं दहशत सम्राट म्हणून आणि अवैध धंदे, राखेचा धंदा, वाळूचा बेकायदा उपसा, साखर कारखान्यातला गैरप्रकार यातून एक वेगळंच रूप जगासमोर आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं तपासाअंती जे व्हायचं ते होईल, पण जरा एक नजर सुरेश धस यांच्याकडे टाका. ते खरंच बीडमधल्या वर्षानुवर्ष सुरू असणाऱ्या माफिया राजबद्दल कन्सर्न आहेत, चिंतित आहेत, की त्यांचाही कोणीतरी बोलवितं धनी वर बसलाय. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर आका आहे का सुरेश धसांचा आका कोण वर बसलेला, याचाही विचार व्हायला हवा. वाल्मिक कराडचं समर्पण, त्यांना अटकपूर्व जामीन नाकारणं, यामागे काहीतरी नियोजित षडयंत्र असणार, काहीतरी रहस्य असणार. ते उकलणं सुरेश धसांना जमेल का? धस यांनी जो पवित्रा घेतला होता राणा भीमदेवी थाटात, त्यात त्यांनी केलेली बेजबाबदार विधानं, प्राजक्ता माळीला रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांच्या लेवलला नेऊन बसवणं, मग माफी मागत नाही, मी काही चुकीचं बोललो नाही असं म्हणणं, वर म्हणणं की मी त्यांची हास्य जत्राच बघणार नाही, त्यांच्यावर बहिष्कार घालतो. काल बहुधा वरून दट्टे आलेला दिसतोय, संध्याकाळी चक्क पठ्ठ्यानं माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. मित्रो, सुरेश धस म्हणजे अनगायडेड मिसाईल आहे. अतिवेगानं फडफड करून चुकून स्वतःच्याच गोटावर कोसळतील की काय अशी शंका वाटते मला. त्यांच्या आकांनी आता त्यांना आवर घालायला हवा, कारण आता वाल्मिक कराड अटक म्हणजे ज्याला सरेंडर झालाय, ताब्यात घेतलंय, त्याच्याकडून सत्य वधवून घेण्याचा टास्क CID समोर आहे. सरकार आणि गृह खात्यानं या टास्कला महत्त्व द्यायला हवं. सुरेश धसांना मॅन करायला हवं. समजने वाले को इशारा काफी आहे. त्यामुळे मी तूर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल
आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.